चुकलो की काय? चुकलो कुठे, हीच तर आहे बोंबिलवाडी. हो का? बरं चल तू आता इकडे 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 जराशी. हा चला आता आपण 1942 ला जाऊया. कस काय? तुझ्याकडे टाइम मशीन आहे? टाइम मशीन कशाला हवंय? तुला दाखवते, एक सोपी आयडिया आहे. हा असं जरा काळोख बिळोख करायचा, एकदम काळोख काळोख. मग थोडस लाइटिंग करायचं आणि ढांकडाण आलो आपण बोंबिलवाडी 1942. हा दोन्ही कोऑर्डिनेट जुळले. तर आता अरे हे सगळे गावकरी आहे तिकडे. या 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 बोंबिलवाडीचे गावकरी या या वरती या, स्टेजवर या. नमस्कार. या या या. नथ काही तुमची त्या काळातली वाटत नाहीये आणि ब्लाऊज सुद्धा फुगेरी नाहीये. तुमच्या ब्लाऊजच्या हाताने तरी कुठे फुगे येतो? हा लपवा किती जरा. माझ्या आहेत की. बघा आता 2 मिनिटात स्पेशल इफेक्ट्स करायचे म्हटल्यानंतर हे एवढंच होणार ना? काय लगेच आमच्या चुका काढताय तुम्ही? तर वरवंटे काका आणि वरवंटे काकू, त्यानंतर भास्कर, बबन, तू पण आहेस, थांब, कुंडलिनी, कुक. तर बोंबिलवाडीतले सगळे गावकरी आलेत. सगळे आलेत ना? एक मिनिट, पण अजून एक गावकरी बाकी आहेत. अजून कोण? हे काय? म्हणूनच त्यांना समोर बसवलंय. अगं पण ते गावकरी कुठे आहेत? ते फक्त एकच दिवसासाठी. आपण ते एका दिवसासाठी आले होते ना. ती गोष्ट अजून सगळ्या जगाला माहित नाहीये ना, नाही का? अरे राजेश मापूसकर ते डिरेक्टर आहेत ना, त्यामुळे ऍक्टर म्हणून त्यांना बोलवायचं राहूनच जातं. या 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 वरती या. ते कोणते रोल करतात सांग? जर्मनीचे हुकुमशाह गोबेल्स. गोबेल्स राव ते पण आलेत. आणि आता सगळ्यात महत्वाचे कोण? जर्मनीचे हुकुमशाह एडॉल्फ हिटलर उर्फ क्यूट हिटलर प्रशांत दामले काका. आता कोण राहिलं? अजून एक हिटलर बाकी आहेत ना. हिटलर अजून? या चित्रपटातले हिटलर. कोण? त्या निर्मात्या वेडी, त्यांना हिटलर नाही म्हणायचं. या 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 मधुगंधा कुलकर्णी, या महिला सरपंच, तुम्ही स्टेजवर या. आणि आता बोंबिलवाडीचे पोलीस पाटील म्हणजे कोण? भरत शितोळे काका. भरत शितोळे काका. त्यांना पण रंगमंचावर बोलूया. आणि आता बोंबिलवाडीची स्थापना करणारे किंवा ती मुळापासून उत्पन्न करणारे एक प्राचीन माणूस कोण ग? परेश मोकाशी. या 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 आले, सगळे गावकरी आले, पोलीस पाटील आले, महिला सरपंच आला. तर मंडळी आपण इथे जमलोय का ते तुम्हाला कळलं असेलच नाही का? एक मिनिट, बरेच गावकरी समोर पण बसले, त्यांना पण कळायला हवं. अगं त्यांना कळेल, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, पण त्याआधी आपण सगळ्यांचं स्वागत करायला हवं की नाही? तर नमस्कार नमस्कार नमस्कार, स्वागतम सुस्वागतम स्वागतम. मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सगळे कसे छान दिसताय, अगदी थिएटर आमचं कलरफुल दिसतंय आणि 1 जानेवारी पासून हाऊसफुल होणार. सर्वप्रथम आपण कुणाला प्रश्न विचारूया? पहिला प्रश्न कुणाला विचारायचा? प्राचीन माणसाला विचारूया. ओके सर, एक प्रश्न काही हा प्रश्न खूप महत्वाचा आहे बरं का, आणि ह्या प्रश्नाबद्दल आम्ही बाहेर सगळ्यांमध्ये खूप चर्चा ऐकली. तुला काय वाटतं, बरोबर ना? बरोबर आहे. हा प्रश्न आपण विचारूया. आम्हाला असं विचारायचंय, आम्ही नाचगा गुम्मा मध्ये होतो, या चित्रपटामध्ये का नाही? पहिला प्रश्न हा आहे नाही का? बघ मग 2 वेळा झालं, मग आमचं 2 वेळा का नाही? आता ते या प्रश्नाचं उत्तर. याचं उत्तर असं आहे की कविता, तुझा विचार आम्ही हिटलर म्हणूनच केला होता, पण हिटलरचे कान आणि तुझे कान जुळले नाही. अच्छा, त्यामुळे फक्त तो प्रशांत तेवढ्या फरकामुळे. हो ना. आणि तुझा विचार मी 60 वर्षांच्या वरवंटे काकूंसाठी केला होता, पण तू जरा मोठी वाटली असतीस म्हणून तुला घेतली. मी ऑलरेडी छोटीच आहे, मी मोठी नाही झाली आहे.
तर यावेळेस परेश तुम्हीच लेखक आणि तुम्हीच दिग्दर्शक होतात, त्यामुळे सहलेखिका नव्हती, त्यामुळे लिखाण कसं शांततेत पार पडलं असेल नाही का? एकदम नाही अगदी नेहमीसारखं. हो का? अच्छा, म्हणजे सहलेखिका असली तरी तसं काही फरक पडत नाही, काही फरक पडत नाही. काहीच नाही. अच्छा, ओके. भांडणं वगैरे सगळ्या दंतकथा आहेत, असं काहीच नसतं. हा किती चांगला अभिनेता आहे बघा. पण म्हणजे ते सहलेखक म्हणून भांडणं वगैरे काहीच होत नाहीत का? दिग्दर्शक निर्माती म्हणून होतात का? नवरा बायको म्हणून होतात? एक मिनिट, आता मी सगळं ऑन रेकॉर्ड वन्स अँड फॉर ऑल असं जे म्हणतात इंग्लिशमध्ये असं बोलून टाकतो की भांडणं अजिबात होत नाही. भांड्याला भांड लागलं तर भांडण होणार ना. इथे मी फक्त एकटाच भांड आहे, ती कापूस आहे ग. हे मला पण खरं नाही वाटत. कापूस कितीही म्हणजे कापूस आणि भांड कितीही एकमेकांवर आदळ तरी काय आवाज आवाज कसा येणार? बरं आई ग, खरंच रे. मी अनेक वेळा तिला म्हणतो, अगं मधुरा थोडी तरी बोल ग, बोल काय नको अशी शांत बसून राहूस. त्याच्यावरती माझ्याकडे एक सलज्ज कटाक्ष टाकते आणि परत अंगठ्यानी जमीन उकरायला. आई ग, दिसलं ना दृश्य समोर दिसलं ना साठी मधुगंधा करताना. आणि सगळ्यांना पटलंय हे, आणि हे पटण्याचं हसू आहे असं मला वाटतं. बरं, आता हा प्रश्न आहे मधुगंधाला. तर स्वतंत्र लेखक दिग्दर्शक म्हणून परेश मोकाशी यांचा त्रास, मागण्या वाढल्या होत्या का? हे काय नाही, आज लिहिलेला प्रश्न आहे म्हणून विचारते. ह्या प्रश्नावर माझाही काही विश्वास नाहीये. परेश देऊन देऊन असा किती त्रास देणार? नाही रे, नाही नाही नाही. हा मला विचारायला सांगितलंय म्हणून विचारते, पण मला नाही मनापासून विचारावं असं वाटत आहे की परेशचा काही त्रास होता, मागण्या होत्या. आज काय प्रशांत? हॅलो, हा, त्याची एक मागणी नेहमी असते जी आजपर्यंत मी पुरवलेली नाहीये. त्याचीच नाही तर त्याच्या सगळ्या टीमची एक मागणी असते की आम्हाला थोडे अजून जास्त दिवस दे ग शूट करायला. जे ह्या चित्रपटात पण त्यांनी मागितले होते. हो का? पण मी त्याचा राईट हँड जो आहे त्याला हाताशी धरलेला आहे. अक्षय खाडीलकर आमचा आलेला आहे आणि त्याचं आणि माझं साटलोट असल्यामुळे ते नेहमीच कमी होतं, त्यामुळे त्याची मागणी ह्यावेळी पूर्ण नाही झालेली. बरं, आता भरत शितोळे यांच्यासाठी प्रश्न आहे. पोलीस पाटील म्हणजे निर्माते भरत शितोळे यांच्याकडे. तर एका ह्या विचित्र विनोदी चित्रपटात तुमचा प्रवेश कसा काय झाला? विचित्र विनोदी. विचित्र विनोदी म्हणजे सर्वात पहिले तर परेश मोकाशीजी जेव्हा आले तर परेश सरांना बसले आणि ते पहिली लाईन बोलले, तेव्हाच असं वाटलं बस हाच पहिला चित्रपट आम्हाला करायचा आणि हेच करायचं. त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी पूर्ण सांगितलं तर अतिशय खरंच म्हणजे इतकी छान. तुम्ही जेव्हा आपल्याला पहिली पिक्चर घेऊन येता, पहिला चित्रपट ह्याच्याहून बेटर नाही होऊ शकत जेव्हा तुम्ही, आणि पहिल्या दिवशी वर्षाच्या आपण सर्वांना हसवणार आहे, तर त्याच्यामुळे हा चित्रपट आम्ही छान. म्हणजे वर्षाची सुरुवात अगदी छान होणार आहे 2025ची. येस. आमचा अजून एक ऍक्टर केतन कारंडे आलेला आहे. केतन कारंडे प्लीज स्टेजवर या. अजून कुणी राहिलंय का ऍक्टर पैकी? येस, थँक्यू थँक्यू. मी पण एक छोटीशी भूमिका केलेली होय का? कलाकार म्हणून माझंही. बरं, आता तुला काही प्रश्न विचारायचा आहे का कुणाला? हो, विचारायचं. मग विचार ना. माझा प्रश्न आहे हिटलरला. तुम्ही हिटलरची भूमिका करताना म्हणजे हे करताना किती अभ्यास केला, म्हणजे काय अभ्यास केला? अभ्यास 0. कारण मला यानेच आधी सांगितलं होतं की मी दिग्दर्शक आहे, मी सांगेन त्या पद्धतीने काम करायचं आहे. आणि आमच्या या संपूर्ण टीममध्ये सगळे नाटकवाले आहेत, त्यामुळे नाटकाची जशी रिहर्सल होते तशी चित्रपटाची पण रिहर्सल झाली होती. त्या रिहर्सलमध्ये तुम्हाला जे काय करायचं ते करा, आणि त्यानंतर मला जे हवंय ते मी घेईन. तरी आम्ही हट्टाने काही काही ॲडिशन्स घेतल्या, ते नंतर कापल्या गेल्या असतील याची खात्री होती. नाही, पण प्रशांत, मला तुला हा प्रश्न विचारायचा. खूप वर्षांनी एकदा तू सिनेमा करतोयस, तर इतक्या वर्षानंतर हा सिनेमा का निवडलास आणि का करावा असं वाटलं तुला? त्याला कारणीभूत मधुगंधा आहे. म्हणजे मुळात माझ्या नाटकाच्या तालमीच्या सगळ्या शेड्यूल ठरलं होतं. पहिलं ते ठरवलंस, प्रयोग व्यवस्थित होत आहेत की नाही ते. कारण अद्वैतला बुक केला होता ना. कुठे गेला अद्वैत? तिला
अद्वैतने अद्वैतलाच तिने आधी घेतला हा. चित्रपटात. माझा दिग्दर्शक आधी फोडला तिने. दिग्दर्शक फोडल्यावर मी हतबल झालो. म्हटलं आता काय करायचं. मग तिने मला हळूच विचारलं. मी तिला काही महिन्यांपूर्वी सांगितलं होतं की मला एखादा निगेटिव्ह किंवा एखादा राजकीय काम करायला आवडेल, पॉलिटिकल. तर ती म्हणे माझ्याकडे एक निगेटिव्ह असा नाही आहे, पण एक वेगळा रोल आहे, तो ह्याचा आहे, हिटलरचा आहे. म्हटलं हिटलरचा रोल मी कसा करणार आणि कधी. म्हटलं ती मला या दिवस आहेत. म्हटलं नाही नाही, या दिवसात माझी रिहर्सल्स आहेत, तुमचा डिरेक्टर माझ्याकडे आहे असं तिने सांगितलं. मग मी अद्वैतला फोन केला. म्हटलं खरं का रे. तो म्हणाला हो, अख्खा महिना घेतलाय. अरे म्हटलं आपली रिहर्सल ठरली ना. जाऊ दे ना, करू दे ना, खूप दिवसांनी मी चित्रपट करतोय, मला करू दे ना. म्हटलं तो जर करतोय खूप दिवसांनी, मी पण खूप वर्षांनी करतो. मग मी म्हटलं, मग तिने मग तारखा काहीतरी आधी 12 तारखा मागितल्या, 15. मग मी तिला 2च दिल्या, मग 3 दिल्या, मग 4 दिल्या. मग तिने हळूच AI वरचं मी कसा दिसेन हिटलर हेही पाठवलं. ते सगळ्या गमती जमती निर्मात्याला, मी पण निर्माता आहे मला माहिती आहे ना, तर त्या सगळ्या गमती जमती केल्यानंतर साहेब आले आणि त्यांनी खूप अगदी पेंढारकरांपासून काळजाला हात घातला मी. हो हो. विष्णुदास भावे ते दादासाहेब फाळके हा सगळा चित्रपट त्यांनी माझ्यासमोर मांडला. ते म्हणाले विष्णुदास भावेंसाठी तुम्ही काम करताय हे मला मान्य आहे, पण फाळके सरांसाठी सुद्धा काम करायला हवं. बापरे. असं त्यांनी मला खूप गंभीरपणे सांगितलं. म्हटलं हे काय तू अति करतेस, काय करायचं मला सांग. असं थोडक्यात ते आटपलं. आणि मी खरं सांगू का, मी चित्रपटाची कथा एकही वाक्य न वाचता न ऐकता हा चित्रपट हो म्हणालो, तो केवळ ह्याच्यामुळे आणि मधुगंधामुळे. कारण मुळात हा अभ्यासू दिग्दर्शक आहे. हे आता तू बघितलंच असेल की अभ्यास किती करतो तो. हिला कापूस म्हणाला, किती कुठे कसं बोलायचं, काय बोलायचं हे त्याला बरोबर माहिती आहे. आणि इतकं अभ्यासू दिग्दर्शकाच्या हाताखाली कोणालाही काम करायला आवडेल. आणि मी तर ह्याच्याकडे कामच केलं नव्हतं, त्यामुळे एका वेगळ्या टीम बरोबर काम करायचा पण आनंद. तुला खूप मजा आली ना हे शूटिंग करताना. कारण तू शूटिंग करताना नाही म्हणायचं का धमाल केली, आम्ही इतका वेडेपणा करतोय, कसं होईल माहिती नाही, पण आम्ही खूप मज्जा करतोय, असं सतत प्रश्न देऊन म्हणायचं. आम्ही म्हणजे मी तर इतक्या वर्ष काय मुळात ॲब्सर्ड तिरका विचार करणं हा विनोदाचा उगम आहे. तो तिरका विचार करणे, आम्ही सगळे तिरका विचार करणारेच आहोत. आता एवढे तिरका विचार करणारे लोक एका माणसाने, हा पण तिरकाच आहे की, त्यामुळे एका माणसाने तिरका विचार करणं, इतक्या लोकांनी तिरका विचार करणं आणि तो बरोबर लाईनमध्ये बसवणं, हेच कसब होतं. आणि मला असं वाटतं या चित्रपटाची ना हीच मला काय म्हणतो आपण त्याला, महत्त्वाचा मुद्दा आहे या चित्रपटाचा, की इतका ॲब्सर्ड चित्रपट मला तरी वाटत नाही आजपर्यंत झाला असेल. नाही, पण आम्हाला सगळ्यांना भयंकर उत्सुकता आहे तुला या चित्रपटात बघण्याची. तर आता पुढचा प्रश्न घ्यायचा का. सो गीतांजली तू, त्यानंतर वैभव, आणखीन गणेश मयेकर ना, यांनी नाटकापासून ह्या सिनेमापर्यंत तुम्ही काम केले. बरोबर, वैभव कुठे गेला. हा दिसला नाही. तर तुमचा अनुभव सांगा ना, कसा होता नाटकापासून ते चित्रपटापर्यंत. नाटक जेव्हा केलं तेव्हा सगळ्यांचंच पहिलं कमर्शियल नाटक होतं. म्हणजे अगदी प्रोड्युसर, डिरेक्टर, आम्ही सगळे नट, मला असं वाटतं सगळ्यांचं पहिलं कमर्शियल नाटक होतं. आणि त्यामुळे तेव्हा काहीच अंदाज नव्हता. आणि आता सगळे वयाने मोठे झालेत, अनुभवाने पुष्कळ आता अनुभवही आहे, त्यामुळे तेव्हा ह्याचा सिनेमा होईल असा कधी विचारच केला नव्हता. आणि त्यामुळे जेव्हा मधुगंधाने विचारलं तेव्हा फार आनंद झाला. आणि परत आम्हाला ही संधी मिळणार आहे, त्यामुळे खूपच मजा वाटली. आणि परेश सोबत काम करायला नेहमीच मजा येते. आणि वैभव आणि गणेश सोबत आहेत म्हटल्यावरती तर काय सोने पे सुहागा. वैभव सांग, काय सांगशील. फारच मजा आली सिनेमा करताना. मी गीतांजली म्हणाली तसंच की हे नाटक केलं होतं त्यामुळे आम्हाला स्क्रिप्ट माहिती होतं, पात्र सगळी माहिती होती. आता त्याचा सिनेमा कसा होणार याच्याविषयी औत्सुक्य होतं. पण जेव्हा आम्ही त्याचा स्क्रीन प्ले वाचला, आम्ही पहिल्या दिवशी वाचनाला सगळे लोटपोट झाले होते सगळे. म्हणजे नवीन अद्वैत होता, प्रशांत सर होते, मनमित होता, किशोर आपला प्रणव होता. सो मला वाटतं की आणि हे आमचे दस्तूर खुद्द
सगळे लोक त्यांना आणि स्क्रीन प्ले म्हणून ज्या गोष्टी असायला पाहिजेत नाटकाचा सिनेमा करताना मला वाटतं त्याचा पूर्ण विचार परेशने केलेला होता आणि चर्चिल नव्याने ऍड झाला होता त्याच्यामध्ये. सो मला वाटतं ती एक अत्यंत गोळीबंद अशी स्क्रिप्ट परेशने आमच्या समोर ठेवली होती आणि तालमीचा उद्देशच तो होता की आपण तिथे जाऊन काय करायचं आहे, काय सूर असला पाहिजे सगळ्यांचा, हे त्याने खूप छान आमच्याकडनं करून घेतलं होतं. त्यामुळे शूटिंग मधुगंधाचे ऑलरेडी दिवस त्याच्यामुळे कमी झाले जे कदाचित वाटले असते ते. पण मी तेच म्हणतो की असं खूप दिवसानंतर सगळ्यांच्या बाबतीमध्ये असं झालं की एक चांगला दिग्दर्शक, चांगली निर्माती, चांगलं स्क्रिप्ट सगळ्यात महत्त्वाचं, दिग्दर्शकाचा पूर्ण विचार आणि इतकी तगडी स्टारकास्ट त्याच्यामध्ये होती. त्याच्यामुळे आमचं गिव्ह अँड टेक जे होतं किंवा सीन करतानाची जी मजा होती, परेशच्या त्या चौकटीमध्ये राहून जी गंमत करायची होती ते मी सगळ्यांनी केली. आम्हाला अजून करायची होती गंमत पण त्याने आम्हाला करू दिली नाही. पण मजा आली आणि पुन्हा खरंच या असा अनुभव वारंवार नाही मिळत नटाच्या याचा म्हणजे या सगळ्या बॅकग्राऊंडवर म्हणतोय मी. सो खूप मस्त सिनेमा बनलेला आहे, सगळ्यांची कामं उत्तम झालेली आहेत आणि अर्थात परेश खुश असावा असं वाटतंय मला. तो जनरली नसतो, तो एकूण काम करतो त्याच्यात, पण मला वाटतं की ह्या सिनेमा संदर्भात तो जास्त काय म्हणतो आपण त्याला प्रॉमिसिंग आहे आणि त्याला हा सिनेमा बरा वाटलाय. म्हणजे हा नक्की सिनेमा उत्तम अतिउत्तम झाला असणार. वा, मस्त मस्त मस्त. गणेश, गीतांजली कुलकर्णी मला जेव्हा पहिल्यांदा म्हणाले की असं परेशचं एक नाटक येते संगीत डेब्यूच्या मुली, तर तेव्हा ती म्हणाली की असा एक छोटासा रोल आहे तर तू करशील का, कोण करते म्हटलं परेश मोकाशी. म्हटलं कोण आहे परेश मोकाशी, असं सगळं झालं. आणि त्याला जेव्हा भेटलो कोण आहे हा, तिथेच मी इम्प्रेस झालो. आणि त्यानंतर मी नोकरी करत होतो तेव्हा तो मला म्हणाला परेश की बाबा बघ तू नोकरी करतोयस तर ही मुक्काम पोस्ट बोंबील नावाचं व्यावसायिक नाटक येणार आहे रंगभूमीवर, तुला जमणार आहे का. म्हटलं तू करतोयस ना, म्हटलं मी नोकरी सुद्धा सोडेन पण म्हटलं तुझं नाटक सोडणार नाही मी. आणि ते केलं आणि नंतर 22 वर्षापूर्वी आम्ही नाटक केलं होतं, त्याचा चित्रपट होणार आहे. त्याच्यासाठी मधुगंधाचा जेव्हा मला फोन आला मी एकाही क्षणाचा विलंब केला नाही, किती दिवस लागणार आहेत काही ते विचारलं नाही, मी लगेच हो म्हणालो आणि खूप धमाल केलेली. आणि परेशकडे काम करताना तर नेहमीच एक एनर्जी येते आपल्याला काम करताना आणि नव्या दामाचे कलाकार आहेत त्यांच्याकडून काहीतरी आम्हाला नवीन शिकता आलं, त्यांच्याकडून एक एनर्जी मिळाली आणि असं खूप छान झालेलं आहे फिल्म. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्टेजवरती काम करताना एक बंधन आणि तिकडे चित्रपटामध्ये 1929 ची विंटेज कार मला चालवायचा योग आला आणि ती मी चालवलेली आहे त्या फिल्ममध्ये. आणि जाता जाता एवढंच म्हणेन की आता ट्रेलरच्या निमित्ताने की 2025ला लोक हसून झाली वेळी, 2025ला ट्रेलर पाहून येणारा चित्रपट बघून लोक हसून झाली वेळी, कारण त्यांनी पाहिलं होतं मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी. बरं, पुढचा प्रश्न आहे राजेश मापुसकर. सो तुम्ही ऍक्टर आहात ह्या सिनेमामध्ये. नमस्कार. तर काय मजा येते, डिरेक्शन की ऍक्टिंग करणं, काय मजा येते? सर्वप्रथम मला जेव्हा मधुगंधाचा फोन आला मला डाऊट आला की ह्यांचं बजेट नाहीये की ऍक्टर मिळत नाहीये, मला काय विचारलं किंवा असं आहे का की मी खूपच फ्री आहे असं त्यांना वाटतं की मलाच का कास्ट करतो, काय ह्याच्या मागे डाव काय. कारण ती तसं हा म्हणाल तसं ती कापसासारखी निर्मळ खूप अशी ती मुलगी आहे. त्यामुळे मला म्हटलं एकदा जरा पडताळून बघूया काय एक्झॅक्टली आहे. आणि परेश मोकाशी तर आय एम ग्रेट फॅन ऑफ परेश मोकाशी फ्रॉम डे वन. एव्हरी फिल्म परेश डज. मला खूप तोही आवडतो, त्याच्या फिल्म्सही आवडतात. आणि मग जेव्हा तिचा फोन आला की तुला, मग परेश मला सांगितलं तुला काय करायचं आहे, गॉबल्स. म्हटलं गॉबल्स, म्हटलं केस नाही आहेत, दाढी आहे, कसं काय करणार आहेस. तर मग पुन्हा त्यांनी त्या मेकअपच्या टीमला सांगून त्यांनी माझं फोटोशॉप करून मला तो गॉगल्सचा फोटो पाठवला आणि म्हटलं वाव, इतकं सगळं म्हणजे मला खरंच वाटलं की परेशला खरंच मी पाहिजे. आणि म्हटलं येस, आता मला कळलं की का मी करतोय ते तुम्ही ट्रेलर में देख ही लोगे. पहले शॉट में आपण थँक्यू. नाही पण ऍक्टिंग डिफिकल्ट, डिरेक्शन इज नॉट डिफिकल्ट.
नाही नाही नाही, म्हणजे आय थिंक दिस यू आर जस्ट बिंग मॉडेस्ट, पण मला असं वाटतं डिरेक्शन इज अ बिगर रिस्पॉन्सिबिलिटी. कारण काय ऍक्टर म्हणून जर मी विसरलो तर ब्लेम माझ्यावरती येतो. डिरेक्टर म्हणून मी जर विसरलो तर मी कोणालाही ब्लेम करू शकतो. बरं, आता पुढच्या आणखीन एका दिग्दर्शकाकडे वळूया. अद्वैत, तुझा अनुभव सांग. तुला कसं वाटलं परेश बरोबर काम करताना? कसा अनुभव होता? तुम्ही मज्जा केलीत ती सगळी मी खूप ऐकले प्रयोगाच्या इथे. किती धमाल केली, किती टाइमपास केला, ते सगळं आम्हाला माहितीये, पण काम करताना कसं वाटलं परेश बरोबर? नाही, एकतर परेशची पण मी नाटकं बघत आलो, म्हणजे त्याची नाटकं, बोंबिलवाडी पण नाटक मी बघितलं होतं. नाटकाचा भाग नसलो तरी मी ते बघितलेलं होतं आणि मला ते भयंकर आवडलेलं नाटक होतं. परेशची अनेक नाटकं मी बघितलेली होती. सिनेमात जेव्हा माझी पहिली भेट जेव्हा झाली, म्हणजे आविष्कारामुळे आणि असे आम्ही ओळखत होतो, पण असं कधी फार बोलणं नव्हतं झालं परेशशी. मधुगंधाशी बरंच, कापसाशी बरंच बोलणं व्हायचं. त्यामुळे कापूस मोकाशीची बरंच बोलणं व्हायचं, पण परेशशी फारसं कधी बोलणं नव्हतं झालं. आणि तसाही तो अव्यक्तच माणूस आहे, फार अबोल माणूस आहे, त्यामुळे तसं तो बोलत नाही. पण जेव्हा तो पहिल्यांदा आला तेव्हा त्याचं पहिलं वाक्य त्याने मला पहिल्या मिटिंगला बोलवलं तेव्हा सांगितलं, अभिनय वगैरे ठीक आहे, हे गोरा घारा आणि एवढाच रंग घेऊन सेटवर ये. हे त्याचं पहिलं वाक्य होतं. यासाठी तुला कास्ट केलंय, बाकी पुढे बघू आपण. ब्रिटिश अधिकाऱ्याचा रोल आहे तो, कुक. आणि जसं वैभवने सांगितलं तसं तालमीत त्याने जो सूर सेट केला ना आमचा, खरंच नाटकासारखी 14 ते 15 दिवस आमची प्रॉपर तालीम झाली. ब्लॉकिंग झालं नाटकासारखं यशवंतला. त्याने साधारण आम्हाला लोकेशन्स कशी असतील, काय असतील, साधारण जॉग्रफी काय असेल, हे सगळं सेट केलं होतं. थोडेफार बदल सेटवर गेल्यावर जे होतात तेवढेच, पण आम्हाला ना खूप क्लॅरिटी होती की परेशची जी भाषा आहे ती कशा पद्धतीने बोललं गेलं तरच तो ह्युमर तयार होईल. तो टोन, तो सगळा सेट झालेला होता, त्याची शैली सेट झालेली होती. आम्हाला ऍक्शन रिएक्शन आम्ही ब्लॉकिंग केल्यामुळे आम्हाला माहिती होतं. सो ही सगळी जी पद्धती, ही सिनेमा असला तरी अशा पद्धतीची प्रोसेस मी कधी बघितली नव्हती. सो ही प्रोसेसच इतकी मस्त होती. आणि अर्थात तिथे आम्हाला त्याने तालमीत खूप हा हे घ्या ना, अरे हे खूपच सुंदर आहे, खूपच छान एडिशन आहे वगैरे सगळं केलं. तिकडे अर्थात तिथे गेल्यावर नको, या प्रवेशाची रचना जी आहे त्यात हे जात नाही वगैरे असं अत्यंत शांतपणे सांगून त्याने त्याला पाहिजे तसंच त्याने ते ठेवलं. आणि अर्थात आणि ते कळू शकतं. आणि कारण आमची पण सगळ्यांची काम करण्याची पद्धत पण अशी होती की मी 10 गोष्टी करतो ना, तू 10च्या 10 काप. पण त्यालाही ते आवडत होतं की तुम्ही करूच नका असं तो कधीच म्हणाला नाही. तू सांग, तू दाखव ना 10, पण मी काय ठेवीन ते मी सांगतो. सो ते आम्ही फॉलो केलं की, आणि त्याने केलं. म्हणजे 1-2 ऍडिशन्स अशा होत्या, सगळेजण म्हणतील परेशने दिलं नाही, मला अनुभव वेगळा आहे. माझ्या एका ऍडिशन साठी सत्य इथे असेल, आपला डीओपी आमचा, एक ऍडिशन होती पण त्याने ती मला शॉर्ट मध्ये सुचली नाही, नंतर सुचली. तर त्याने, आता मधुगंधा चिडेल पण तरी सुद्धा त्याने परत एकदा लाइटिंग चेंज करून त्या एका शॉट साठी परत एकदा तो सगळा शॉट लावला सत्याने, आणि त्याने हे पण त्याने केलेलं आहे. सो ही प्रोसेस. आणि मला नेहमी असं वाटतं की दिग्दर्शकाबरोबर नटांनी कम्फर्टेबल असलं पाहिजे, बरोबर, नाहीतर नट कधीच चांगलं काम नाही करू शकणार. म्हणजे दिग्दर्शकाला घाबरायला लागले नट तर नट खुलूच नाही शकणार. मग ते सिरियस सिनेमा असू दे किंवा विनोदी असू दे, विनोदीला तर जास्त, बरोबर. सो ते खुलण्याची मुभा मात्र त्याने प्रत्येक वेळेला दिली. त्याचं कुठलंही प्रेशर आम्हाला नव्हतं, तालमीपासून ते शूटिंगच्या शेवटच्या दिवसापर्यंत. उलट आम्हीच त्याची जास्त खेचायचो. नाही, मला तीच भीती होती. मी म्हटलं सुद्धा होतं हे कास्ट ऐकून, म्हटलं बापरे, परेशनी ह्या सगळ्यांना घेऊन सिनेमा करणार आहे, कसा करणार आहे सिनेमा. हो, म्हणजे आम्ही तर ठरवलं होतं की आपण शेवटच्या दिवसापर्यंत एकदा मला चिडलेलं बघायचंय. आम्ही बेट वगैरे लावलेली पण नाही चिडला, नाही चिडला, एकदाही नाही चिडला. सो ओव्हरऑल प्रोसेस खूप शिकण्यासारख्या पण खूप गोष्टी आहेत. म्हणजे उलट आमच्या नवीन नाटकात सरांना मी म्हणालो आपण परेशचं कॅरेक्टर पकडूया, इतपत त्याचा इम्पॅक्ट झाला होता की त्याची भाषा तरी पकडूया निदान आपण ती, की त्याचं बोलण्याची पद्धत वगैरे ती जरा मजेशीर आहे. सो त्याचा इम्पॅक्ट माणूस म्हणून होतो, दिग्दर्शक म्हणून होतो. आणि सिनेमा करताना खरंच खूप मजा आली. आणि खरंच भन्नाट विनोद, आणि अशा प्रकारचा विनोद खूप रेअर आहे, तो बघायला मिळत नाही मला वाटतं. आणि तो विनोद या चित्रपटात आहे, निखळ आहे, मॅडनेस आहे. सो ती जी मजा आहे, जी माणूस म्हणून परेशमध्ये आहे, ती अक्षरशः या कलाकृतीत रिफ्लेक्ट झाली आहे सगळ्यांमार्फत. सो खूप मजा आली, खूपच मजा. मस्त मस्त मस्त. आणि आता मनमीत, रितिका आणि प्रणव ना, तुमचा काय अनुभव होता? काय धमाल केलीत शूटिंग करताना? माझ्याकडे माहिती, तू बोल. नाही, मजा तर खूपच आली. ऍक्च्युली पहिले भीती पण खूप वाटली होती, कारण कास्ट
आणि सर ह्यांच्यावर काम करणं म्हणजे पहिल्यांदा जरा थोडंसं मला दडपण आलं होतं, पण जेव्हा त्यांना मी भेटलो तेव्हा ते हळूहळू माझं दडपण त्यांनीच कमी केलं, सगळ्यांनीच. एकंदर फिल्म ऐकल्यानंतर तर मला असं वाटलं होतं की किती वेगळ्या प्रकारचा ह्युमर आहे हा. आणि असा ह्युमर म्हणजे मला नेहमी असं वाटतं की बऱ्याच कॉमेडी फिल्म्समध्ये असा प्रॉब्लेम होतो की प्रत्येकाची एक वेगळी शैली असते कॉमेडीची, आणि ते त्यांच्या हिशोबाने सॉलिड काम करत असतात आणि ती फिल्मची शैली नसते, पण तो फिल्मचा ह्युमर नसतो. पण इकडे सरांनी एवढे दिवस आमच्याकडनं तालीम करून घेतली, त्यामुळे आमचा प्रत्येकाचा ह्युमर जरी वेगवेगळा असला तरी तो बरोबर आम्ही तो फिल्मचा ह्युमर समजू शकलो, एकमेकांचा ह्युमर समजू शकलो, टायमिंग समजू शकलो आणि तो कम्फर्ट आमच्यात निर्माण झाला. ही प्रोसेस फार इंटरेस्टिंग होती माझ्यासाठी, म्हणजे पहिल्यांदाच माझ्यावर असं काहीतरी झालेलं. आणि इतक्या कम्फर्टेबली आम्ही, मला आठवतंय सरांबरोबर मी एक माझा सीन होता ज्याचे आम्ही जवळजवळ 14 रिटेक घेतले होते आणि 14व्या रिटेकला मला 0 प्रेशर होतं, कारण प्रत्येक टेक नंतर सर माझ्याकडे यायचे, आम्ही त्याच्यावर ते मला कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम करायचे, आम्ही त्याच्यावर चर्चा करायचो, ओके असं वाटतंय, असं होतंय, आणि दर टेक वेगळा करायचा प्रयत्न करत 14व्या टेकला मी एकदम शांत होतो. ह्या प्रकारचं डिरेक्शनच्या खाली मला काम करायला मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. रितिका, तुझं काय म्हणणं आहे? थोडं ठेवतो तुझ्यासाठी. मला खरं तर सुरुवातीला खूप दडपण आलं होतं, पण जसं अद्वैत दादा म्हणाला की सगळ्यांनी अशा प्रकारच्या फिल्मसाठी खूप कम्फर्टेबल असणं गरजेचं आहे. आणि परेश सरांबरोबर काम करायचं होतं म्हणजे मला सुरुवातीला असं झालं होतं आता मी ह्यांच्याशी कसं बोलू, त्याच्यामुळे मी आदल्या रात्री असं काही शब्द शोधून गेले होते की हे मराठी शब्द आपण बोलूया, काहीतरी भलते शब्द नको भलते शब्द नको धन्यवाद, माफ करा. पण सरांनी पहिल्याच दिवशी खूप कम्फर्टेबल केलं आणि आम्ही तर 1 महिना ऑलमोस्ट तालीम केली आहे, त्याच्यामुळे त्या तालमीत सगळं दडपण गेलं. आणि तालमी दरम्यान हे पण जाणवलं की आमची जी संपूर्ण कास्ट आहे, म्हणजे इव्हन प्रशांतचं, सगळ्यांमध्ये एक मॅडनेस दडलेला आहे आणि त्यांनी आम्हाला खूपच आणि ते सगळे खूप यंग आहेत. खरं सांगायचं झालं तर आमच्यापेक्षा जास्त यंग हे सगळे, त्याच्यामुळे खूप मजा आली.